साहेब महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरलाय काय असं निकष ठरले? आमच्या दृष्टीने आज सुप्रश्न तातडीचा आहे असं आम्हाला वाटत नाही. आम्ही हा निकाल घेतला आहे की हे तीन मुख्य पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, आम्ही एकत्र लोकांच्या समोर जातोय, कार्यक्रम मांडणार आहोत, लोक मागणार आहोत. आणि हे करत असताना आम्ही आणखी काही लोकांना, काही पक्षांना, काही विचारांना वळवून घेण्याची आमची इच्छा आहे. उदाहरणार्थ कम्युनिस्ट पार्टी, CPM, CPI, उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष, उदाहरणार्थ तुझ्या आमचे उत्तर प्रदेशचे यादव, त्यांचे चेहरे, त्यांचा समाजवादी पक्ष, अशा सगळ्यांना म्हणून घेऊन आम्ही लोकांच्या मदतीने, लोकांचा पाठिंबा मिळवून एक महाराष्ट्रामध्ये प्रगतीशील पर्याय हा उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही लोक असं म्हणतात की नेतापद. एकदा लोकांच्या समोर गेलो, कार्यक्रमाला मान्यता घेतली, लोकांनी शक्ती दिली की त्यानंतर एकत्र बसून निर्णय घेता येतात. तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल, कदाचित काही लोकांना माहीत असेल किंवा नसेल, 1977 साली आणीबाणीच्या नंतर देशामध्ये जयप्रकाश यांच्या सूचनेनं समविचारी लोक सगळे एकत्र आले. पक्ष नंतर सापला, निवडणुकीला लोकांच्या समोर गेले, लोकांनी शक्ती दिली, निवडून दिलं आणि निवडून आल्याच्या नंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची निवड केली. ज्यावेळेला आम्ही लोकांना मत मागत, त्यावेळेचे लोक मत मागायला जात होते, त्यावेळी मोरारजी देसाई प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहेत हे कधी लोकांना सांगितलं नव्हतं. पण तरी लोकांनी शक्ती दिली, तर प्रधानमंत्री झाले, देश चालला. हा आमचा पूर्वीचा अनुभव लक्षात घेतल्यानंतर आज आम्हाला लोकांना हा विश्वास द्यायचा आहे की आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय हा तुम्हाला देतो आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम लोकांच्या समोर देतो. आणि निवडणुकीत लोकांची शक्ती पाठिंबा मिळाल्याच्या नंतर मग मंत्रिमंडळ कोण काय घ्यायचं या गोष्टी ठरवत आहेत. एकंदरीत आपण बाबासाहेब महायुतीमध्ये अजितदादांची कुठेतरी गोष्टी होत चालले, ते बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये अशी चर्चा सुरू आहे. माहिती नाही. साहेब तिसरी आघाडी येते, राजू शेट्टी आणि बाकी सर्व बच्चूकडू वगैरे येतात, त्या होऊ शकतो का? व्यवसायामध्ये कुणाला अधिकार नाही, ते काही करत असतील तर त्यांचा अधिकार आहे. आम्हाला असं वाटतं किंवा लोकांची आजकालची मानसिकता जी आहे ती आम्हाला लोकांना मदत करायची आहे आणि त्यामुळं आम्ही आमचा कार्यक्रम, आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जातो. पर्यायी काही लोक येतील, काही संघटना बनवतील, तो त्यांचा अधिकार आहे. पण लोक, महाराष्ट्राची जनता आज आम्हाला लोकांना साथ द्यायचा मनस्थितीत आहे, असा आमचा ऑब्झर्वेशन आहे. पटोलेंना मुख्यमंत्रीपद मिळावं असं विदर्भातल्या नेत्यांचा सूर आहे आणि नागपूर शहरातल्या साईच्या साई जागा काँग्रेसला मिळाव्यात असं विदर्भातल्या नेत्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय त्याच्यावर? कुठल्याही पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपला नेता हा राज्य प्रमुख व्हावा असा असेल तर त्यामध्ये काही चुकीचं नाही. प्रश्न असा आहे की 6 जागा, त्या सगळ्या जागा कुणाला
याचं मी आजकाल काही सांगू शकत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की आम्ही एक सहांची समिती केली. त्याच्यात कोणते मतदारसंघ कोणाला द्यायचे याचा निर्णय ते घेतले. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते. हे पहिल्यांदा मतदारसंघाची वाचणी हा निकाल घेतली. म्हणजे त्यांची चर्चा झाली. आता शेवटचा त्याच्यावरचा हा शेवटचा कार्यक्रम जो आहे तो 30 तारखेला आणि 1 तारखेला, 30 या महिन्याची आणि 1 पुढच्या महिन्याची, या 2 दिवसामध्ये त्यांनी ते बसून संपूर्ण कोणत्या मतदारसंघात कुणी लढायचं याच्याबद्दलचा प्रस्ताव तयार करावा, त्याच्या पक्षांना सांगावं आणि त्या पक्षाला